शिरोळी येथील सांगली फाटा येथे प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा निर्घुण खून केला। ही घटना शुक्रवारी रात्री 12च्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोलीतील बुधले मंगल कार्यालय येथे घडली। खून झालेला तरुण हा पाडळी तालुका हातकणंगले येथील होता। तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता। घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मयत तरुणाचं नाव संकेत संदीप खामकर, वय वर्ष 19 असं असून त्याचं पेठ वडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते। त्या मुलीच्या नातेवाईकांचा शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता। संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेऊन शुक्रवारी रात्री 8:30 वाजता बुधले मंगल कार्यालयात आला असल्याने मुलीच्या नातेवाईकांना हे समजल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला। या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून त्याला ठार मारलं। ही घटना शुक्रवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती। या तरुणावर हल्ला होत होता, त्यावेळी त्याला रोखण्यासाठी कुणीच पुढे आलं नाही। त्याच्या सोबत आलेल्या मित्रास मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईलही काढून घेतला। घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला। त्याने शिरोली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली।